हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून आज आपल्याला नागपूरमध्ये 0 माईल चौकात यशवंत स्टेडियम पासून निघालेला हा भव्य मोर्चा आदिवासी मुलांचा आहे। यांचे काही मागण्या आहेत, काही मागण्यांना घेऊन या इथे बसलेले आहे। यांनी भव्य असा एक एल्गार मोर्चा काढलेला आहे। आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ संयुक्त नागपूर महा एल्गार सामाजिक उलगुलान असा मोर्चा यांचा आहे। तर यांच्या अशा मागण्या आहेत। त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते गेलेलं आहे आता विधानमंडळात। तशी आपण थोडं बोलूया यांच्या कोणत्या मागण्यांना घेऊन या साठी बसलेले आहे। अधिवेशनाचा नागपूर आहे हा तुमचा जो आंदोलन आहे, एवढा मोठा एल्गार मोर्चा जो तुम्ही काढलेला आहे तो कशासाठी, तुमच्या कोणत्या मागण्या? सर्वप्रथम आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की त्याच्यामध्ये आपल्या वसतिगृहामधील मुलींचे प्रायव्हेट वसतिगृह आहे, त्यांना सरकारी इमारती हव्या आहेत। त्यासाठी आपल्याला 500 क्षमतेच्या इमारती निर्माण करण्यात यावे, ही पहिली प्रमुख मागणी आहे। त्याच प्रकारे 7 जुलै 2017 रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला होता की 12,500 ते पदभरती जे काही गैर आदिवासी त्यांना काढून असली आदिवासींना रिअल जे जॉब मिळावी यासाठी तो निर्णय आलेला होता। त्यांची अंमलबजावणी स्टेट गव्हर्नमेंट करावी, ही दुसरी मागणी होती। त्याच प्रकारे आपली दीनदयाल योजना बंद करावी आणि त्यास जे काही आपल्या डीबीटी थोपलेली आहे आमच्या शासनामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांवर, ते डीबीटी बंद करण्यात यावी। आणि दुसरी गोष्ट आहे की आदिवासी जे काही 11/11 GR होता, 11 नोव्हेंबर 2011 जो GR होता त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। आणि आपल्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रमुख मागण्या होत्या, ज्या वसतिगृहाची समस्या होत्या, त्यांच्यावर थोडासा प्रकाश टाकून प्रशासनाने त्याच्यावर लक्ष देण्यात यावं। आमचं शिष्टमंडळ आता 5 लोकांचं शिष्टमंडळ मंत्री साहेबांकडे गेलेलं आहे आणि आपल्या आदिवासी मंत्र्यांकडे गेलेलं आहे, अशोक विखे साहेबांकडे, आणि त्यांच्याकडे सविस्तर चर्चा करून आपल्यापर्यंत काय त्यांचं निवेदन येऊ शकेल हे आम्ही त्याची वाट पाहतो। तुम्ही जो हा आदिवासी मुलांचा जो आंदोलन आहे यांच्या काही मागण्या आहेत, त्या म्हणजे कोणत्या मागण्या आणि तुम्ही यांना कशा पद्धतीने समजता? जय सेवा जोहार। आज ज्या पद्धतीने आदिवासी विद्यार्थी संघ नागपूरच्या वतीने जो आंदोलन या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी काढलेला आहे, खरं तर पाहता आमच्या आदिवासी नेत्यांना शर्मा वाटायला पाहिजे की या शिकणाऱ्या मुलांनी आज आपल्या 1 दिवसाचं शिक्षणाचं नुकसान आपल्या शैक्षणिक नुकसान करून आपली जी मागणी आहे शिक्षणाची, ज्याच्यामध्ये आपली शिक्षणाची व्यवस्था होऊ शकेल अशी व्यवस्था म्हणजे जे आदिवासी वसतिगृह असते त्या वसतिगृहाची मागणी घेऊन आज या नागपुरामध्ये 500 क्षमताचे वसतिगृह झालीच पाहिजे। आणि नागपुरातच नाही, एवढं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह होणं आवश्यक आहे। आज जे डीबीटी आहे, जो डीबीटीचा GR आहे तो विनाशकारी GR आहे। डीबीटी बंद झाली पाहिजे, मुलांना खानावर चालू झाल्या पाहिजे। आज ज्या पद्धतीने बोगसांच्या संख्येमुळे आज आमच्या आदिवासी मुलींच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्या बोगसांना हटवून तिथं मूळ आदिवासींच्या मुलांना नोकऱ्या दिल्या पाहिजे। आज आमच्या या मुलांनी आज या मागणीला घेऊन आज हे मुलं रस्त्यावर उतरलेली आहेत। नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण विद्यार्थी आले, नक्कीच संपूर्ण विद्यार्थी आज पूर्ण विद्यार्थी आलेले आहेत। एवढं विद्यार्थीच नाही तर शेतकरी, मजूर, आमच्या महिला वर्ग हे सुद्धा यशवंत स्टेडियम ते सकाळच्या 10 वाजतापासून ही मुलं उपाशी तापाशी, पण आज सकाळपासून उपाशी तापाशी आहे, पण कुठलाही नेता, कुठलाही पुढारी किंवा कुठल्याही समाजाचा नेता, स्वयंघोषित नेता या लोकांना विचारायला सुद्धा आला नाही। नक्कीच जोपर्यंत आमच्या इथला कुठलाही आमचा नेता आम्हाला येऊन इथं आम्हाला आश्वासन देत नाही किंवा आमच्या समस्या जाणून घेत नाही, तोपर्यंत आम्ही शिष्टमंडळ गेले आहेत। नक्कीच आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे। त्या शिष्टमंडळानंतर आम्ही आमचा नेता जोपर्यंत इथं येऊन आमच्या समस्या ऐकून घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। तर कशासाठी कोणत्या मागण्या आहेत तुमच्या आणि तुमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे, अजूनपर्यंत आलेलं आहे, मंत्री महोदय अजूनपर्यंत आले नाही, काय म्हणणं आहे? बिलकुल मॅडम, आमच्या या समस्या जे काही नीड्स आमच्या गरज आहे
आज आदिवासी समाजातील जे हिंदू नामावली आहे जी 2 नंबरची होती ती 7 नंबर दिलेली आहे. त्यामुळे होतं काय, जे आदिवासी विद्यार्थी जे अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षा अभ्यास असेल किंवा ते एमपीएससी यूपीएससी अभ्यास करतात, जो आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे त्या जागा मिळत नाही. तिथे कुठेतरी मग आम्हाला जे विद्यार्थी आमच्या नोकरीला लागण्याचा आमचा कल आहे तो कमी होतोय. मुख्य आता विद्यार्थी तर शिकलेले आहेत, पीएचडी आहे, नेटसेट आहे, चांगले वेल एज्युकेटेड आहे, ती पूर्ण होत नाही. त्यामुळे हे आंदोलन आहे. त्या व्यतिरिक्त 12,000 आदिवासींचे जे 12,500 अधिसंख्य पद आहेत हे कुठे भरलेले नाही. शासन काय म्हणतं, सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की बाबा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला तुम्ही त्या लवकरात लवकर भरती करा. आणि जे मुख्य सचिव अगोदरचे होते यांनी ते सुप्रीम कोर्टाला सादर केलेलं, आम्ही शासनाला डेलिगेशन दिलेलं, आम्ही करू. अद्याप ती काय भरती झालेली नाही. या व्यतिरिक्त जे काही पेशामध्ये आमचे विद्यार्थी लागलेले आहेत, विद्यार्थी लागलेले त्यांना परमनंट आणखी केलेलं नाही आणि एका दिवसाला खंड देऊन ढकललेलं आहे. मुलींना शासकीय आतापर्यंत मॅडम, आंदोलन करण्यात मुलींचा महाराष्ट्रातील खूप मोठी समस्या आहे. जी मुलीने बसलेल्या आहेत, नागपूर सारखं राजधानी ठिकाण आहे, इथं आणखी अशा वस्तीकडे प्रायव्हेट इमारतीमध्ये राहतात. मुलींना तिथे धोका आहे. बिल्डिंग किती वर्षाची काय आहे, पडली आणि ती घटना झाली त्याला शासकीय विद्यार्थी राहणार. पण जे आमचे विद्यार्थिनी आहे त्याला तर शासकीय इमारत मिळाली. बिलकुल मॅडम, जी काय 2011 पासून डिबेट चालू झालेली आहे. यामुळे काय होतं, फक्त आम्हाला आमिष वाढून दिलेलं जातं. पूर्व जी काही मेस होती ती जर चालू केली, जे आम्ही विद्यार्थी एकत्र राहू गुन्ह्या गोविंदाने मी सगळ्या समस्याचं निराकरण करतो. शासनाने आमच्यावर डीबीटी लादलेली आहे. यावेळेस काय होतं, पैसा घेतो, पैसा कसा खर्च करावा, काय करावं हे आमच्या विद्यार्थ्याला थोडं काही कळत नाही. पण काही विद्यार्थी चांगला उपयोग करतात, पण चांगलाच उपयोग होतो याचा अर्थ शासनाची डीबीटी योजना चांगली आहे असं होत नाही. तर शासनाची आमची सगळ्यांची विनंती आहे की ही जी काही डीबीटी आहे रद्द झाली पाहिजे. पंडित दीनदयाळ योजना यासाठी ज्या विद्यार्थ्या वसतिगृहाला नंबर लागत नाही ते चांगलीच गोष्ट आहे, पण त्यामध्ये सुद्धा वाढ केली पाहिजे. किती वेळ असं तुम्ही बसून आमचं शिष्टमंडळ भवनामध्ये मंत्री महोदयांना भेटायला गेलेलं आहे. तुम्हाला म्हणजे मंत्री साहेब येतील, तुम्हाला भेट देतील, तुमच्या नक्कीच आम्ही त्यांचे पाल्ले आहोत. ते पाल्ले असल्यामुळे आम्ही त्यांचे विद्यार्थी असल्यामुळे आमच्या ते हिताचाच निर्णय घेतील आमच्या अशी अपेक्षा आहे. आदिवासी समाज मंत्री आणि विदर्भातून येत असल्यामुळे त्यांना जरी असेल ते जे काही आमची समस्या असेल त्यांचं निराकरण करावं.